काही कळलं? फार काही नाही कळलं रे यार. मला फक्त एवढंच कळलं की बाबांना महेश काळेंची गाणी आवडतात. आता महेश काळेंची गाणी काय झालं? अगं बाबा घरात जोर जोरात काय बोलतेस? महेश काळेंची गाणी. आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना. ओके. मला सुद्धा एवढंच कळलंय की त्यांना महेश काळेंची गाणी आवडतात बस. वाव, व्हॉट अन इन्फॉर्मेशन. हा म्हणजे हे बघ, मला पण तेवढंच कळेल. पण मग आता काय करायचं? मला ना सगळं ग्रँड हवंय. ओके, आय वॉन्टेड टू बी ग्रँड. मला त्यांच्यासाठी असं काहीतरी छान सेलिब्रेशन करायचं. यु नो, बाबा आहेत यार. रो बाबांनी मला इतक्या प्रेमाने सपोर्ट केला आतापर्यंत. यु नो व्हॉट, ते मला नेहमी स्वतःची मुलगी समजलंय. इनफॅक्ट या घरात आल्यापासून मला कळलंय की घरात बाबा असणं म्हणजे काय असतं. सो रो, मला ना त्यांना स्पेशल फील करून द्यायचंय. सो रो, मला ना सगळं ग्रँड हवंय. ओके, मला हे सेलिब्रेशन असं छोटं मोठं नकोय. कळतंय, मला सगळं कळतंय. आणि म्हणूनच नंदूताई त्यांना महेश काळ्यांच्या गाण्यांची कॅसेट गिफ्ट करणार आहे. व्हॉट? या जगात कॅसेट कोणी गिफ्ट करतं का? तुला माहित नाहीये का? त्यांच्याकडे छान अँटिक असा एक टेप रेकॉर्डर आहे ज्यात ते गाणे ऐकतात. ओ माय गॉड. येस. आणि तसे आपण काहीतरी प्लॅन करूयातच ना, घरच्या घरी अशी छोटीशी पार्टी वगैरे. आपण एक काम करूयात अधीरा, आपण ना श्रीखंड पुरीचा बेत करूयात. त्यानंतर बटाट्याची भाजी त्यांची इतकी फेवरेट आहे ना, मी तुला सांगतो त्यांना इतकी. मी तर तुला काय म्हणाले, मला असं छोटं मोठं नको आहे. ओके, आय वॉन्टेड टू बी अ ग्रँड सेलिब्रेशन. त्यांना ना खूप स्पेशल फील झालं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की ओ माय गॉड. आणि मी आतापर्यंत केलेल्या पार्ट्यांमध्ये ही सगळ्यात बेस्ट पार्टी असली पाहिजे. मी छान अरेंज करणार आहे. ओके, सो तू काहीच अरेंज करू नकोस. तू अरेंज करशील तर तू असंच काहीतरी छोटं मोठं करशील. सो लीव इट ऑन मी. सॉर्टेड, डन. तू पार्टीचं बघशील आणि नंदूताई गिफ्टचं बघेल. आणि मी काय करणार माहितीये? व्हॉट? मी तुम्हाला सपोर्ट करणार. परफेक्ट. तुम्ही पण गाणी ऐकताय? हो अगं, झोपताना ना संगीत ऐकावंच म्हणजे झोप कशी अशी छान लागते. आणि ना नियमितपणे संगीत ऐकणारी माणसं ना आजारी पण कमी पडतात म्हणतात. हो, आणि औषधं वेळेत घेणारी माणसं सुद्धा. त्यामुळे चला पटापट घेऊन टाका आता. काय ग नंदू, अगदी खुश दिसतेस आज. तू आणि पिंट्या डेटवर गेला होतात की काय? अरे बापरे, नाही नाही नाही, डेट वगैरे काही नाही. माझ्या खुश असण्याचं कारण वेगळं आहे. अतिशय अगं जा की कधी तिने डेटवर पण. ओके. काय काय सांग ना मला. अहो, माझ्या बाबांचा बर्थडे उद्या. अरे वा, मी पण करीन ना विश त्यांना. हो, त्यांना खूप आवडेल. अगं पण मग ते गिफ्ट वगैरे द्यायला हवं ना. काय ठरलंय काय? मी बाबांसाठी ना एक कस्टमाइज कॅसेट करून देणार आहे. महेश काळे आहेत ना ते गायक, त्यांच्या गाण्यांची. अहो, आणि चक्क राजवाडे ते सुद्धा एक्साइटेड आहेत. ते सुद्धा वाढदिवसाच्या बाबतीत. खरंच? पण पिंट्याचा वाढदिवस ना ह्या घरामध्ये येतो तसा जातो का? म्हणजे मला तरी नाही वाटत की या आयुष्यामध्ये तो आपला वाढदिवस कधी साजरा करेल. आणि आपण त्याविषयी काही बोललो ना, या बाबतीत खूप हळवा आहे अगं तो. बदलेल आजी, कधीतरी हे सगळं बदलेल. आणि ते अख्खाच्या अख्खं आयुष्य असे वाढदिवस सेलिब्रेट करत नाही आहेत असं मी त्यांना राहू देणार नाही. काय माहिती अगं, म्हणजे तूच बदललंस ना तर खरंच बदलेल हे सगळं ग. माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन मी आजी. कारण जखम कितीही खोल असली ना तरी कधीतरी एक दिवस तर ती भरतेच ना. तसंच होते ग. बरं जा आता झोप तू. हो, मी झोपतेच आहे. पण आता पुरे झाली गाणी ऐकणं. तुम्ही पण जरा वेळेत झोपा. औषध गोळ्या चालू आहेत तुमच्या. आणि काही वाटलं तर हाक मारेन ना मी. नाही, का? ती दिली आहे ना एवढी बेल लाडक्या नातवाने, विसरलेस ग. ती वाजवलीत की मीच नाही सगळेच येतील धावत. वाजवते ना, येऊ दे की. नको आता.
जा झोपत. हो हे ठेवते. जा. झोपा वेळेत. हो झोपते ना. गुड नाईट. गुड नाईट. आम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखितो. वा वा महेश काळे वा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नंदू. हॅलो नंदू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. तुम्हाला वाढदिवसाच्या लाखो करोडो अब्जो त्याच्याही पेक्षा जास्त शुभेच्छा. अरे हो हो हो, एवढ्या शुभेच्छा नंदू. कमी आहेत अजून देऊ? नाही रे बाळा, तसं नाही म्हणायचं मला. बरं नंदू, सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा मला शुभेच्छा देण्याचा पहिला मान तू मिळवलास. थँक्यू व्हेरी मच. बरं ऐका ना, आपण भेटतोय ना थोड्या वेळासाठी? म्हणजे काय, अगं दरवर्षीप्रमाणे आपण तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भेटणारच आहोत. चालेल, आलेच मी. बाय बाय. हो हो बाळा, येतो ठेवतो. हा